Dear student, in the last lecture we have seen antibiotics. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही प्रतिजैवक जे आहेत तर त्या प्रतिजैवकांची माहिती त्या ठिकाणी याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी असणारे जे काही ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे विस्तृत क्षेत्र प्रतिजैवक त्यांचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी कुठे केला जातो याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. देन वी हॅव सीन नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जे आहे तर त्याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर असणारे जे काही अँटीबायोटिक्स पेनिसिलिन जे आहे तर त्या पेनिसिलिनचा त्या ठिकाणी कशापासून त्या ठिकाणी तयार केला जातं तर असणारे जे काही पेनिसिलियम फंगस जे आहे तर याच्यापासून त्या ठिकाणी ते पेनिसिलिन त्या ठिकाणी तयार केलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती की स्टॅफॅलोकोकाय, क्लॉस्ट्रोडिया, स्ट्रॅफॅलोकोकाय हे जे असणारे काही डिसीज कॉज्ड बाय दिस बॅक्टेरिया हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला याचा वापर जो आहे तर त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्या ठिकाणी असणारे काही पेनिसिलिन हे असणारे काही मेडिसिन म्हणजे ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी पेनिसिलिन आहे अशा प्रकारचं असणारे काही मेडिसिन जे आहेत औषध जे आहे तर त्या औषधाचा उपयोग सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की इयर, नोज, थ्रोट, स्किन म्हणजे कान, नाक, घसा, त्वचा असेल, न्यूमोनिया असेल किंवा स्क्लॅरेट फेवर असेल तर याच्यावर त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी पेनिसिलिनचा वापर त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर सावधान म्हणून आपण त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी पाहिजे. याच्यानंतर आज आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे परिचय शास्त्रज्ञ. पाहता काय दिलेलं आहे की अलेक्झांडर फ्लेमिंग ए प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी ॲट सेंट मेरीज हॉस्पिटल had cultured variety of the bacteria and fungi in petri dishes in his laboratory. काय माहिती दिलेली आहे की सेंट पेरीज हॉस्पिटल जे आहे तर त्या हॉस्पिटलमधील सूक्ष्मजीव शास्त्राचे असणारे काही प्राध्यापक मायक्रोबायोलॉजी त्याला त्या ठिकाणी म्हटलेले सूक्ष्मजीव शास्त्राचे असणारे काही प्राध्यापक जे आहेत त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये पेट्री डिश कशाला म्हटलेले काचेचे असणारे जे काही बशा जे आहेत तर त्या बशांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे असणारे जे काही जीवाणू आणि बुरशींची असणारी जी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी. ऑन 3 सप्टेंबर 1928 व्हाईल ऑब्झर्विंग स्टॅफॅलोकोकाय क्लॅचर ही मेड अन इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन इन वन पेट्री डिश. की 3 सप्टेंबर 1928 ला फ्लेमिंग जो आहे तर त्या फ्लेमिंग म्हणजे अलेक्झांडर फ्लेमिंग हे जे काही शास्त्रज्ञ जे आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी जेव्हा स्टॅफॅलोकोकस जीवाणूंचं त्या ठिकाणी निरीक्षण त्या ठिकाणी केलं तेव्हा एका बशेमध्ये त्यांना विशिष्ट अशा प्रकारची गोष्ट जी आहे तर ती गोष्ट त्या ठिकाणी दिसली. काय गोष्ट दिसली पहा तर त्या ठिकाणी इन दॅट पेट्री डिश फंगल कॉलनी हॅड ग्रोथ but area around those colonies was clean and clear. काय सांगितलेलं आहे, काय गोष्ट त्यांना दिसली तर त्या बशीमध्ये बुरशीचे ठिपके त्या ठिकाणी दिसले पण ठिपक्यांच्या सभोवतालची असणारी जी काही जागा जी आहे तर ती जागा मात्र कशी झालेली होती, क्लीन झालेली होती म्हणजे स्वच्छ त्या ठिकाणी झालेली त्या ठिकाणी होती. पुढे दॅट इज बॅक्टेरिया हॅड ऍक्च्युअली बीन डिस्ट्रॉइड म्हणजे त्याच्या सभोवतालचे असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर ते जीवाणू त्या ठिकाणी चक्क त्या ठिकाणी नष्ट त्या ठिकाणी झालेले होते. पुढे आफ्टर फर्दर स्टडी ही कन्फर्म दॅट द फंगस ग्रोईंग देअर वॉज पेनिसिलिन अँड इट्स सिक्रेशन हॅज डिस्ट्रॉइड द बॅक्टेरियल कॉलनी. त्याच्यानंतर त्यांनी पुढे त्या ठिकाणी अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे आणि ही जी काही बुरशी जी आहे तर ती बुरशी म्हणजे काय असणार आहे, पेनिसिलिन त्या ठिकाणी असणार आहे आणि तिच्यातील असणारे जे काही सिक्रेशन म्हणजे असणारा तो काही स्राव जो आहे तर त्या स्रावामुळे जीवाणू जे आहे तर ते जीवाणू त्या ठिकाणी नष्ट झाले हे त्यांनी अधिक अभ्यास जे आहे तर त्या अधिक अभ्यासानं त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केले. दस द फर्स्ट अँटीबायोटिक्स पेनिसिलिन हॅड बीन डिस्कवर्ड ऍक्सिडेंटली अँड दिस फॉर्मड द बेसिस फॉर अटेम्प्ट टू फाइंड द क्युअर फॉर द इनक्युरेबल डिसीजेस. अशा प्रकारे एक अनपेक्षित किंवा अनपेक्षित असणारी जी काही घटना जी आहे तर त्या घटनेमधून जगातील पहिलं असणारे जे काही अँटीबायोटिक्स पेनिसिलिन जे आहे तर त्या पेनिसिलिन त्या ठिकाणी जन्माला त्या ठिकाणी आलं आणि इनक्युरेबल डिसीज म्हणजे असाध्य अशा प्रकारचे असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांना
नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जो आहे तर त्या प्रयत्नांचा पाया त्या ठिकाणी राहतो. पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यामध्ये असणारे जे काही पिंपरी चिंचवड जे आहे तर त्याच्यामध्ये आशिया खंडामध्ये सर्वात मोठा त्या ठिकाणी अँटीबायोटिकचा कारखाना त्या ठिकाणी आहे. ही गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी फक्त लक्षात ठेवा. शुडंट वी ऑलवेज बी ग्रेटफुल टू अलेक्झांडर फ्लेमिंग फॉर डिस्कवरिंग द लाईफ सेव्हिंग अँटीबायोटिक्स. काय सांगितलेलं आहे की आपला जीव वाचवणारे जे काही प्रतिजैवक जे आहेत तर त्या प्रतिजैवकाचं संशोधन म्हणून अलेक्झांडर फ्लेमिंग जे आहेत तर यांचा कायमच्या ऋणात त्या ठिकाणी राहायला त्या ठिकाणी हवं. पान नंबर 92 तुमच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे असताना जे काही फोटो जो आहे तर तो फोटो त्या ठिकाणी दिलेला. त्याच्यानंतर वंडरफुल टू नो म्हणजे ऐकावं ते नवल. आता काय नवल दिलेले की ants grow fungi in their termitations that is ant hill and obtain food from it. मुंग्या ज्या आहेत तर त्या मुंग्या त्यांचा असणारे जे काही अँटॅमेट्रियम किंवा अँट हिल म्हणजे त्या ठिकाणी ज्याला आपण त्या ठिकाणी वारुळ म्हणतो मुंग्यांचं वारुळ. तर मुंग्या आपल्या वारुळामध्ये काय करतात बुरशी जी आहे तर ती बुरशी वाढवून तिच्यापासून अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी मिळवताना दिसतात. सम पेसीज ऑफ द व्हॅप्स आता WAPS काही विशिष्ट जातीचे असणारे जे काही भुंगे जे आहेत तर ते भुंगे काय सांगितले की सम पेसीज ऑफ द व्हॅप्स अँड अदर इन्सेक्ट ले देअर एग्स इन द फंगल bodies growing on the trees, thus ensuring a food supply for their larvae. पुढे काय सांगितलंय की काही जातीचे असणारे जे काही भुंगे असतील किंवा कीटक असतील तर ते झाडांच्या खोडावर आलेली जी काही बुरशी जी आहे तर त्या बुरशीमध्ये अंडी घालून आळ्यांच्या अन्नाची असणारी जी काही सोय जी आहे तर ती सोय त्या ठिकाणी करून घ्यावं येते. त्याच्यानंतर पुढे पाहता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्या ठिकाणी उपद्रवी सूक्ष्मजीव जे आहेत तर ते उपद्रवी सूक्ष्मजीवांविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. याच्यामध्ये पहिलं त्या ठिकाणी उपद्रवी त्या ठिकाणी असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते फंगी कॅन्युटेल आपल्याला काही त्या ठिकाणी मागचं त्या ठिकाणी आठवायचे. काय प्रश्न आहे की विच चेंजेस डू यू नोटीस इन लेदर आर्टिकल अँड गनी दॅट इज ज्यूट बॅग्स ड्युरिंग द रेनी सीझन. ही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी लेदर आर्टिकल म्हणजे चामड्याच्या असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत उदाहरणार्थ बूट असेल चप्पल असेल काय असेल ते चामड्याचं. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय गनी दॅट इज ज्यूट बॅग्स म्हणजे या ठिकाणी गोंडपाट जे आहे की जे त्या ठिकाणी असणारे जे काही ज्यूट जे आहे तर त्या ज्यूट पासून त्या ठिकाणी तयार केलं जातं. तर ह्याचे काही गोंडपाट जे आहे तर याच्यामध्ये काय काय बदल झालेले तुम्हाला त्या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये दिसतात. आता काय सांगताय in the rainy season there is the growth of the fungal hyphae on the leather article. काय सांगता येईल या ठिकाणी फंगल हायपी जे आहे फंगल काय सांगितलेले की फंगल हायफी म्हणजे या ठिकाणी सूक्ष्मजीव आपलं कवक जे आहे तर त्या कवक जंतूंचे असणारे काही तंतू जे आहेत बुरशीचे असणारे काही तंतू जे आहेत तर ते तंतू काय आता नसतात. तर या ठिकाणी जे काही लेदर आर्टिकल असेल किंवा गनी बॅग जे आहेत तर त्या गनी बॅग्सवर काय आता दिसतात तर त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतात. द स्पोर्स ऑफ द फंगस कव्हर द सरफेस ऑफ दिस आर्टिकल आणि या ठिकाणी जे काही असणारे जे काही बुरशी जे आहेत तर त्या बुरशीचे असणारे जे काही तंतू जे आहेत तर ते तंतू काय आता दिसतात. या ठिकाणी जे काही लेदर आर्टिकल असेल म्हणजे चामड्याच्या वस्तू असतील किंवा गोंडपाट असेल तर याच्यावर आपल्याला वाढताना त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला की फॉर हाऊ लॉंग आफ्टरवर्ड कॅन यू यूज दोज आर्टिकल. मग अशा प्रकारचे असणारे जे काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही किती काळ त्या ठिकाणी वापरू शकता. काय सांगता येईल की दीज आर्टिकल डू नॉट रिमेन युजेबल. मग अशा प्रकारच्या ज्या काही त्याच्यावर त्या ठिकाणी बुरशी त्या ठिकाणी वाढलेली आहेत तर अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू काय सांगितले डू नॉट रिमेन युजेबल म्हणजे वापरण्या योग्य त्या ठिकाणी राहत नाही. पुढे आपल्याला सांगता येईल की देअर इज ट्रेमेंडस वेअर अँड टेअर ऑफ द मटेरियल अँड दस दे बिकम वीक. मग अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही चामड्याच्या असणाऱ्या जे काही वस्तू असेल किंवा गोलपाट असेल तर आपली त्याच्या त्या ठिकाणी झीज होताना दिसते किंवा त्या वस्तू ज्या आहेत तर त्या ठिकाणी लगेच फाटताना दिसतात लगेच त्या ठिकाणी खराब होताना दिसतात.
आणि म्हणजेच त्या ठिकाणी ती कमकुवत त्या ठिकाणी होताना दिसतात. दे डू नॉट लास्ट लॉंग, आणि त्या दीर्घकाळ आपल्याला टिकताना दिसत नाही. येथे तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला पहा की व्हाय डू these article not get spoiled during summer or winter. म्हणजे ज्या काही असणाऱ्या ज्या काही चामड्याच्या वस्तू असतील किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही गोणपट असतील, या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी खराब का होत नाही. काय सांगता येईल की इन द समर द सराउंडिंग टेम्परेचर इज हाय. आपल्याला माहिती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणाचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी जास्त असतं. ड्यू टू हीट फंगस कॅनॉट रिप्रोड्यूस, आणि जास्त उष्णतेमुळे त्या ठिकाणी असणारे जे काही बुरशी जे आहे तर त्या बुरशीची वाढ त्या ठिकाणी होताना दिसत नाही. द लो टेम्परेचर ऑफ विंटर ऑल्सो आर अनफेवरेबल फॉर द फंगल ग्रोथ. हिवाळ्याच्या दिवसाचा जर विचार जर केला तर तापमान त्या ठिकाणी कमी असतं, आणि हे कमी तापमान सुद्धा त्या ठिकाणी असणारे काही बुरशी जे आहे तर त्या बुरशीच्या वाढीसाठी त्या ठिकाणी ते कसं सांगितले अनफेवरेबल म्हणजे प्रतिकूल त्या ठिकाणी असतं. इन समर ॲज वेल ॲज विंटर द ह्युमिडिटी ऑफ द एअर इज लेस. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा त्या ठिकाणी हिवाळ्याच्या दिवसामध्ये हवेमधली असणारी जी काही आर्द्रता जी आहे तर ती आर्द्रता सुद्धा त्या ठिकाणी कमी असते. The less humidity too does not support the fungal growth. आणि कमी आर्द्रता जी आहे तर त्या कमी आर्द्रतेमुळे त्याच्या काय असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंवर बुरशी जी आहे तर त्या बुरशीची वाढ त्या ठिकाणी होताना दिसत नाही. Thus the leather article or gunny bags do not get spoiled during the summer and winter. आणि म्हणून त्या ठिकाणी गोणपाट असेल त्या चामड्याच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी हिवाळ्यामध्ये आणि असणाऱ्या उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी काय होताना दिसत नाही, खराब होताना त्या ठिकाणी दिसत नाही. येते याच्यानंतर पुढे पान नंबर 93 वर काय सांगितलेले की मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ द फंगी आर प्रेझेंट इन द एअर. हवेमध्ये सुद्धा कवक जे आहे तर त्या कवकांचे असणारे जे काही सूक्ष्म अशा प्रकारचे जे काही स्पोर बीजाणू जे आहे तर ते बीजाणू त्या ठिकाणी असतात. बरोबर. आता त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला, इफ देअर इज सफिशियंट मॉइश्चर स्पोर्स जर्मिनेट ऑन द कॉटन फॅब्रिक, गनी बॅग्स, लेदर, वुडन ॲटम एक्सेट्रा. आणि याच्यामुळे काय होता नसतं, ओलावा जर त्या ठिकाणी जर मिळाला, मॉइश्चर जे आहे तर ते मॉइश्चर जर त्या ठिकाणी मिळालं, ओलावा जर मिळाला तर कॉटन फॅब्रिक म्हणजे सुती कापड असेल, गनी बॅग्स गोणपाट असेल, त्याच्यानंतर लेदर म्हणजे त्या ठिकाणी चामडी वस्तू असेल किंवा लाकूड, अशा ज्या काही कार्बनी पदार्थ जे आहेत तर त्या कार्बनी पदार्थांवर या हवेमधले असणारे काही बीजाणू जे आहेत तर ते बीजाणू त्या ठिकाणी रुजताना दिसतात. द फंगल हायपी, दॅट इज हायपी कशाला म्हटलेलं आहे तर फायबर ऑफ द फंगस, पेनिट्रेट डीप इनटू मटेरियल टू ऑब्टेन न्यूट्रिशन अँड रिप्रोड्यूस. आणि म्हणजे जे काही कवकांचे असणारे जे काही तंतू जे आहेत तर ते तंतू त्या पदार्थावर खोलवर शिरून स्वतःच त्या ठिकाणी काय करताना दिसतात, न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि रिप्रोड्यूस म्हणजे प्रजनन जे आहे तर ते प्रजनन त्या ठिकाणी करताना दिसतात. धीस कॉजेस द मटेरियल टू वेअर अँड बिकम वीक. आणि याच्यामुळे काय होतं दिसतंय तर तो मूळचा असणारा जो काही पदार्थ सुद्धा आहे, उदाहरणार्थ गोणपाट असेल किंवा चामडी वस्तू असेल तर हे पदार्थ जे आहे तर ते कमकुवत त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगितले की ॲज अ रिझल्ट गनी बॅग्स, लेदर ॲटम्स लाईक शूज, पर्सेस, बेल्ट एक्सेट्रा ऑन विच फंगी हॅव ग्रोथ डू नॉट लास्ट लॉंग. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसतंय की बुरशी आलेले जे काही कापड असेल, गोणपाट असेल, चापड्याच्या ज्या काही चामड्याच्या ज्या काही वस्तू ज्या आहेत, उदाहरणार्थ चप्पल असेल, बूट असेल, पाकिट असतील, पट्टे असतील तर ते फार काळ टिकताना दिसत. वुडन ॲटम्स ऑल्सो गेट स्पॉइल्ड. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय लाकडी वस्तू ज्या आहेत तर त्या लाकडी वस्तू सुद्धा खराब होताना दिसतात. का थिंक अबाउट इट असं आपल्याला विचारलेले, जरा विचार करायचे. काय सांगितले की समटाइम्स you notice a black powder or white disc floating on the pickle or muramba when a jar is open after a long time. What exactly is this? Why are such good atoms not good to eat? आता काय सांगितले
आता पिकल आपल्याला माहिती, लोणचं प्रत्येकाने त्या ठिकाणी खाल्लेलं आहे किंवा खातात तुम्ही. आता काय सांगितलंय की आईनं लोणचं किंवा मुरंब्याची असणारी जी काही बरणीची आहे, तर ती बरणी उघडल्यानंतर कधीतरी आतमध्ये त्या ठिकाणी कालांतरानं काळी अशा प्रकारची पावडर पूड जी आहे तर ती पूड, तर कधी पांढऱ्या चकत्या ज्या आहेत तर त्या चकत्या दिसतात. हे नक्की त्या ठिकाणी काय असतं आणि असे पदार्थ खाण्यासाठी अयोग्य का ठरतात, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला. आता काय सांगता येईल की ब्लॅक पावडर आर व्हाईट डिस्क फ्लोटिंग ऑन द पिकल आर मुरंबा इज बिकॉज ऑफ द फंगल कंटिमिनेशन. लोणचं असेल, मुरंबा असेल, तर याच्यावर आपल्याला काळी असणारी जी काही पूड किंवा पांढऱ्या असणाऱ्या ज्या काही चकत्या ज्या आहेत तर त्या चकत्या त्या ठिकाणी दिसतात. कारण त्या ठिकाणी ते असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थाचं काय होता नसते, बुरशी जी आहे तर त्या बुरशीमुळे काय होता नसते, तर त्या ठिकाणी त्याचं कंटेमिनेशन म्हणजे प्रदूषण जे आहे, खराब जे आहे तर ते खराब त्या ठिकाणी होता नसते. वी सेड दॅट फूड सच, काय सांगितलंय, वी सेड दॅट फूड सच हॅव, काय सांगता येईल, फूड सच हॅव कॉट फंगस, म्हणजे त्याच्यामध्ये असणारी काही बुरशी जी आहे तर त्या पदार्थाला बुरशी जी आहे तर ती बुरशी त्या ठिकाणी लागलेली आहे. दीज ॲटम आर नॉट सुटेबल फॉर द कन्झम्पशन ॲज द फंगल पेशीज प्रोड्यूस मायटोटॉक्सिन्स विच आर पॉयझनस केमिकल. आणि अशा प्रकारची बुरशी त्याच्यामध्ये वाढल्यानंतर ते खाण्यासाठी त्या ठिकाणी योग्य राहत नाही, कारण त्याच्यामध्ये मायटोटॉक्सिन नावाचं असणारं जे काही विषारी अशा प्रकारचं रसायन जे आहे तर ते रसायन त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. आणि सच फूडस्टफ शुड नॉट बी सच फूडस्टफ शुड बी डिस्पोज ऑफ. आणि म्हणून अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू खाण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी फेकून द्याव्या असं आपल्याला त्या ठिकाणी सांगताय. आता पुढे, व्हेरियस स्पेसीज ऑफ फंगी ग्रो ऑन फूड ॲटम्स लाईक पिकल्स, मुरंबा, जाम, सॉस, चटणी एक्सेट्रा. आता हे तुम्ही पाहिलेलं असेल, लोणचं तुमच्याकडे असेल, मुरंबा असेल, जॅम असेल, सॉस असेल, चटणी असेल, असे जे काही ओलसर पदार्थ जे आहेत तर त्या ओलसर पदार्थांवर त्या अन्नामध्ये काय आता नसते, कवकांच्या विविध प्रजाती ज्या आहेत तर त्या प्रजाती त्या ठिकाणी वाढताना दिसतात. दे यूज न्यूट्रियंट्स इन दोज फूड ॲटम्स फॉर द ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. आणि याच्यामध्ये या पदार्थांमध्ये असणारे जे काही अन्न जे आहे तर ते अन्न किंवा पोषण द्रव्य शोषून स्वतःची वाढ आणि प्रजनन जे आहे तर ते प्रजनन त्या ठिकाणी ती बुरशी जी आहे तर ती बुरशी त्या ठिकाणी करताना दिसते. बरोबर. पुढे पाहता काय सांगता येईल आपल्याला, त्याच्यानंतर पाहता कुठे आलो आपण त्या ठिकाणी, तर हेन्स पुढे काय सांगितलेले की ड्युरिंग धिस ऍक्टिव्हिटी फंगी रिलीज मायटोटॉक्सिन सर्टन पॉयझनस केमिकल इन टू द फूड अँड द फूड बिकम पॉयझनस. मग अशी आपण त्या ठिकाणी पाहिलं तर ही जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये बुरशीकडून काय केलं जातं, मायक्रोटॉक्सिन हे जे काही विषारी रसायन जे आहेत तर ते विषारी रसायन ते असणार जे काही लोणचं, मुरंबा, जॅम, सॉस, चटणी याच्यामध्ये त्या ठिकाणी मिसळलं जाऊन ते अन्न पदार्थ काय असतं विषारी त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि हेन्स द फूड ऑन विच फंगी हॅव ग्रोथ कॅनॉट बी इटन. आणि म्हणून त्या ठिकाणी बुरशी आलेलं जे काही अन्न जे आहे तर ते अन्न कसं असतं, खाण्यासाठी त्या ठिकाणी अयोग्य असतं. येते पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढच्या तासाला आपण असणार जो काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम क्लॉस्ट्रोडियम जो आहे तर त्या क्लॉस्ट्रोडियमची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.